कामगार हा कुठल्याही आस्थापनेचा कणा असतो, पण आस्थापनेच्या कारभाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे हा कणाच मोडकळीला आला तर त्या आस्थापनेची दुर्दशा होते। सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदरीतल्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये अशीच स्थिती आहे। एकेकाळी कारखान्याच्या वैभवाचे साक्षीदार असलेले हे कामगार कारखान्याच्या सध्याच्या दुरावस्थेमुळे हवालदिल झालेत। 32 महिन्यांचा पगार आणि तब्बल 60 महिन्यांचा पीएफ थकीत असल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। कामगारांनी कारखान्याच्या या दुरावस्थेला कारखान्याचे मुख्य कारभारी असलेले चेअरमन विश्वराज महाडिक आणि त्यांचे मार्गदर्शक कारखान्याचे संचालक खासदार धनंजय महाडिक यांना जबाबदार धरलंय। चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी। फंड जवळजवळ 62 महिन्याचा आहे आणि थकीत पगार जवळजवळ 30 ते 32 महिन्याचा पगार आहे। मुन्नासाहेब असतील चेअरमन किंवा त्यांचा मुलगा असेल, हे बाकीच्या इतर कुठल्याही संचालकाचं काही चालू देत नाही। चेअरमन साहेब कुठल्याच संचालकाचं चालत नाही ना, व्हाईस चेअरमनचं सुद्धा काही चालत नाही। व्हाईस चेअरमन तर इकडे यायचंच बंद केले, बरेच दिवस झालं, त्यांचं सुद्धा काही चालू देत नाही। हे सगळे ह्यांचंच आहे। असंच आमचं आयुष्य निघून चाललं। वडिलाचं आयुष्य असंच पैसे करून शेवटी मयत झाले। शेवटी त्यांना 1 रुपया भेटलेला नाही। आज आम्ही तरुण पिढी, आज आम्ही इथं भीमा कारखान्याची एवढी सेवा मनाभावाने करतोय, त्याचा जर कट्टाचा रुपया भेटत नसेल, आम्ही दात मागायचा कोणाला? 2011 पर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं कामगाराला योग्य ते सगळं काही ते मिळत होतं। पण त्याच्यानंतर जी आडखाडी झाली, कशामुळे झाली, काय झाली, चेअरमन साहेब फार मोठे आहेत, त्यांचं माप काढणं एवढा मी मोठा नाही, पण त्यांनी या कामगाराची पूर्ण करायची चालू केली, सभासदाची केली। शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल जे आहे ते बिल तर ह्या वर्षी ऊस आला तर पुढच्या वर्षी त्याला बिल मिळणार, मग कसं कारखान्याचं क्रशिंग होईल? प्रायव्हेट फंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी, नाहीतर प्रायव्हेट फंड आहे तिथं जाऊन आत्महत्या करणार आम्ही। तर त्या प्रायव्हेट फंडवाल्याने किती दिवस का बसायची बघायला पाहिजे आणि ह्यांना सोडू नका, ह्यांच्या कारखान्याला कुलूप लावा। नमस्कार, मी कृष्णात जमदाडे। आपण आता आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी सिकंदर या गावामध्ये। हे गाव आहे भीमा सहकारी साखर कारखान्याचं कार्यस्थळ आणि आत्ता आपण आहोत भीमा सहकारी साखर कारखान्याकडं जे कामगार काम करतात त्या कामगारांनी स्वकष्टाच्या पैशातून, घामाच्या पैशातून उभारलेल्या पतसंस्थेच्या इमारतीच्या पायऱ्यांवरती। खरं तर या कारखान्यानं जो वैभवाचा काळ अनुभवला, या परिसरानं कारखान्याच्या माध्यमातून जी समृद्धी अनुभवली, त्याचे साक्षीदार, या कारखान्याच्या उभारणीचे साक्षीदार आणि आत्ता कारखाना आर्थिक गर्तेत सापडलेला असताना चुकीच्या व्यवस्थापनामुळं शेतकरी आणि कामगार यांना देशोधडीला लावणारा कारभार सध्या ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणचा काळ मोठ्या कष्टदायक पद्धतीनं अनुभवणारे कामगार आता आपल्यासोबत आहेत। खरं तर हे सगळेच कामगार इथले शेतकरी आहेत, सभासद आहेत, काही सभासदांची मुलं आहेत। आत्ता आपल्यासोबत या कारखान्याच्या कामगार युनियनचे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात या कारखान्याचा आजवरचा प्रवास आणि आत्ता नेमका कारखाना काय स्थितीमध्ये आहे आणि कारखान्याचं भवितव्य कसं अंधारात निघालं आहे, या संदर्भात या सगळ्यांकडून जाणून घेऊयात। आपल्यासोबत युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं इथं आता काय चाललं आहे। आता मी दिलीप गजेंद्र डोंगरे, होलसेल मी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। मी 1986 सालापासून काम करतो ह्या कारखान्यामध्ये। 2011 पर्यंत आमचं चांगलं व्यवस्थित चाललं। आम्हाला 25,000, 50,000, 30,000 वर्षाला आमचं बोनस आणि बक्षीस मिळत होतं आणि 2011 म्हणजे 13 पर्यंत चांगलं चाललं। पण 14 पासून जे आमच्या मागं ग्रहदशा लागली, ती 1 पगार थांबव, 2 पगार थांबव, 3 पगार थांबव, असं 18 पर्यंत आमचं 3-4 पगार थांबवत गेले आणि आम्हाला त्यांचा विषय संपवत आणला। म्हणजे आतापर्यंत आमच्या जवळजवळ 32 पगार थांबवले त्यांनी, म्हणजे 32 महिन्याचा पगार आमचा दिला नाही त्यांनी। आणि ही कामगाराला दुर्दशा अशी आली की लेकरं बाळा आणाण करायला लागली आमची। मग आम्ही संघर्ष करत चाललो। प्रॉव्हिडंट फंड ऑफिसला गेलं, आमची दखल घे नाहीत। पुन्हा कामगार आयुक्ताकडे गेलो, तिथं दखल घेतली नाही। कलेक्टर ऑफिसला गेलो, आमची दखल घेतली नाही। म्हणजे आम्ही आज जायचं कुठं तरी बी आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला गेल्यानंतर सुद्धा आमची त्यांनी दखल घेतली नाही। म्हणजे इथंपर्यंत आम्हाला संघर्ष करत चाललो। म्हणजे आमची लेकरं बाळं काय दिवसोधडीला लावायची
का ह्याच्यावर सरकारनं नेमकं काय केलं हे आम्हाला फक्त आता बघायचं आहे. म्हणजे आम्हाला पुढं वर राहावं लागेल की बाबा आमचे आत्मदान करण्यापर्यंत गेलेलो आहे आम्ही. मग आत्मदान आम्हाला करत असताना सुद्धा आम्हाला आत्मदान करू दिलं नाही. मग आम्ही काय करायचं आहे ही सरकारनं आमची दखल घेतली पाहिजे. आता आमचा संघर्ष करायचा विषय संपत आलेला, आम्हाला आत्मदानाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 86 पासून काम करता इथं आणि आत्ता सध्या 32 महिन्यांचा पगार आपला थांबलाय टप्प्याटप्प्यानं. मग या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? ह्या परिस्थितीला चेअरमन MD सगळं व्यवस्थापन त्याला जबाबदार राहतो. जर ह्या व्यवस्थापनानं जर सरकारनं जर ह्यांच्यावर बडतर्फ केलं तर ह्यांना बेड्या बसू शकतात. मग ह्यांना बेड्या घालायच्या का आमच्या गोरगरिबाची सुदवडेला लावायची सरकारनं ठरवलं पाहिजे. आपल्यासोबत कामगार संघाचे सचिव सुद्धा आहेत. आता जसं अध्यक्षांनी सांगितलं की कारखान्याच्या गैरव्यवस्थापनामुळं तब्बल 32 महिन्यांचे पगार या कामगारांचे थकलेले आहेत. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंडांची सचिव साहेब नेमकी काय अवस्था आहे? मी सुरेश डोंगरे टाकळी सिकंदर. फंड जवळजवळ 62 महिन्याचा आहे आणि थकीत पगार जवळजवळ 30 ते 32 महिन्याचा पगार आहे. तर ह्या मॅनेजमेंटनं काय केलं, आमची कामगार पतसंस्था चांगली चालत होती, परंतु ह्यांनी तिकडून पगारीतून आमच्या कपात झाले, परंतु पतसंस्थेला वसूल नाही आणि फंडाला बी वसूल दिलेला नाही. त्यामुळं आज आमचे कामगार जवळजवळ 2-2 वर्ष झाले रिटायर झालेत, परंतु त्यांना पेन्शनसुद्धा लागत नाही. तिकडं फंडाच्या ऑफिसला गेलं तर त्यांचं म्हणणं काय होतं आहे की कारखान्यानं फंड भरलेला नाही, तेव्हा आम्ही पेन्शन देऊ शकत नाही तुम्हाला. तरी हे असे ज्या अडचण आहेत त्या ते आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि MD ही व्यवस्थापकाने ही फंड भरल्यानंतर सगळ्या कामगाराचं पेमेंट किंवा हे सगळं जर व्यवस्थित केलं तर जे तुमचं कामगाराला पेन्शन लागू होईल आणि पेमेंट बी मिळेल, असं काय तर त्यांनी व्यवस्था करावी. आपल्यासोबत या संघाचे काही सदस्य पण आहेत. तुम्ही गेल्या 32 महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं पगार मिळत नाही आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड भरलेलं नाही. तर या दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याचं व्यवस्थापन असेल, कारखान्याचे चेअरमन असतील, संचालक असतील, यांच्यापर्यंत तुम्ही संघाचे प्रतिनिधी म्हणून पोहोचलात का आणि त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला? मी हनुमंत चव्हाण टाकळी सिकंदर तालुका मोहोळ. मी बॉयलर अटेंडंट या पदावर काम करतो आहे आणि कायमस्वरूपी कामगार असून मी 2012ला इथं संस्थेत आलो. तेव्हापासून 2014-15पासून पगाराचं असं रखडत फंड न भरणे, लोकांना मनमानी कारभार करायला लागले आणि सर्व सभासदाला कामगाराला ऊस बिल न देता पगाराच्या पगारी थकवत असं 2018ला 19ला जो 6वं वेतन कामगाराला लागू करायचं होतं, 2014पासून केलेलं नव्हतं. त्यासाठी आम्ही 18-19ला कारखान्यासमोर आंदोलन केलं. आंदोलनाच्या वेळेस त्यांनी देतो म्हणून जे आश्वासन 2014पासून जे 6व्या वेतन आयोगाचं जे रिटर्न अलाउन्स देणार होतं, फरक देणार होतं, त्यांनी फरक बी दिलेला नाही आणि लागू केलेला नाही आणि मनमानी कारभार करून 2018-19पासून आत्तापर्यंत 32 महिन्याचा पगार आणि 62 महिन्याचा फंड तटवलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही कामगार आयुक्त पुणे व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर येथे चक्र घालून सर्व आम्ही कामगार पदाधिकारी जर त्या महिन्याला जाऊन त्यांच्याशी संघर्ष करून वेळोवेळी मागणी करूनसुद्धा आज तागायत कारखाना व्यवस्थापनानं काहीही केलेलं नाही. आपल्यासोबत नुकतेच रिटायर झालेले पण काही या कारखान्याचे कामगार आहेत. त्यांना नेमका काय त्रास सहन करावा लागला आहे, आत्ता ते काय अवस्थेमध्ये जगतायत हेही जाणून घेऊयात. मी श्रीरंग चव्हाण सिकंदर टाकळी. मी 1982ला भीमा कारखान्यात नोकरीला लागलो. हंगाम 1982ला. तेव्हापासून मी 31 डिसेंबर 2024ला मी रिटायर झालेलो आहे. आत्तापर्यंत 2011पर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं कामगाराला योग्य ते सगळं काय ते मिळत होतं. पण त्याच्यानंतर जी आडकाठी जी झाली, कशामुळं झाली, काय झाली, चेअरमन साहेब फार मोठे आहेत, त्यांचं माप काढण्या एवढा मी मोठा नाही, पण त्यांनी या कामगाराची पूर्ण करायची चालू केली, सभासदाची केली. शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल जे आहे ते बिल तर ह्या वर्षी ऊस आला तर पुढच्या वर्षी त्याला बिल मिळणार. मग कसं कारखान्याचं क्रशिंग होईल? आणि त्याने टपका ठेवायचा कामगारावर, नाही ते बाहेरनं कुठले त्यांच्या मर्जीनं कामगार आणायचे,
त्यानं म्हणायचं हे काढा ते काढा आतलं सामान, कारखाना नाहीच चालला की कामगाराच्या बोकांडी तुम्ही नीट चालवला नाही. हां असलं. आणि आता उद्योग त्यांनी केलेत आणि लोकांच्या पगार जवळजवळ 32 महिन्याचा पगार तटला आहे. जवळजवळ म्हणतो 60 ते 65 महिन्याचा प्रायव्हेट फंड तटला आहे. आता आम्हाला पेन्शन मिळत नाही. अहो बाहेर जगायचं म्हणलं तर मुश्किल झालं आहे, कोण रुपया देत नाही. कुठलं सामान आणायचं म्हणलं तर पैशाशिवाय काय करता येत नाही. अहो या कारखान्यात माझी जमीनसुद्धा गेली, माझ्या वडिलांनी चुलत्याने जमीनसुद्धा दिली त्यांना. मग या माडी कंपनीला कळायला पाहिजे. मी तुमचं माप काढण्यात का मोठं नाही, पण एक दिवस मी मग असं काय करायला लागलं मग मला बोलावं लागेल. काय माझी जमीनसुद्धा का तुमच्या वडिलांना मागितली दिली. हां आणि तुम्ही त्याच्या नातवाचं हे हाल करता किंवा त्याच्या पोराचं हे हाल करता. लगा पगार नाही त्या काय नाही त्या. आणि लोकांना ती नवीन बाई कोण आणून ठेवली आता इथं. हां तिनं तर काय नाही लगा लोकांना सगळ्या कामगारला काय केलं आहे, तू नीट काम करत नाही हो बाहेर. अरे ही काय करते या 5 दिवस बुसकाट विनाकारण जळलं तिनं. प्रोसेस काढताना 5 दिवस बुसकाट विनाकारण जळलं बिचारी. आणि आता बसते कुठं टेबलावर पाय ठेवून. मी एमडी असल्यावर एमडीला घालवलं. 1 दिवसाला एमडी बदलतो ह्या कारखान्यात. अहो पैसे मागायचं कोणाला. आणि मग पुन्हा काय केलं ना, हे मी तुम्हाला पेन्शन चालू करते. कोणतरी सुमन शर्मा नावाची व्यक्ती आहे ती बाई, म्हणजे तुमची पेन्शन चालू करते, तुमची डॉक्युमेंट द्या. आम्हाला पेन्शन कुठल्या तत्वावर तू बसवणार आहे सांग म्हणलं. हां ते सांगत नाही डॉक्युमेंट द्या. आम्ही पगार मागा गेलो ना तर डॉक्युमेंट द्या. पगाराचं काय बोलताय. आला का इतकी पॉलिटिक्स आहे ती मॅडम. लोकांना घरी घालून तिची लोकं हिथं आणती. तिच्या लोक आता त्या आली जवळजवळ नोव्हेंबर महिन्यात. तिच्या लोकांचा पगार तिनं केला आहे, पण बाकीच्या लोकांचा पगारच केला नाही. काय करायचं ही चेअरमन साहेबाला कळायला पाहिजे ना. आणि 1 दिवसाला एमडी बदलती, कुणाकडे जायचं. अहो मी रिटायर होत असताना माझी रजासुद्धा काढली होती. मला ते एमडीनं बोलवून घेतलं. चेअरमन साहेबाची मी चर्चा केली, तुमचं बुडणाऱ्या राजाचा पगार देतो मला. त्या पद्धतीनं काय केलं त्यांनी सगळं रेकॉर्ड तयार केलं. पैसे मागायला गेलो तर पहिल्या चेअरमन हाकलून दिलं त्याला. कोणी चेअरमन साहेबांना ती नवीन आलेल्या मॅडमनं. आणि कोण देतं काय, कोण दखल घेते. तसंच तुम्हाला सांगतो 31 डिसेंबरला मी रिटायर झालो आहे. हाय असा मोकळा आलो आहे. ह्याच्यापूर्वी 15 दिवसाच्या आत 2011च्या पूर्वी बरं का अगोदर 15 दिवसाच्या आत जो कामगार रिटायर झाला आहे त्याला पूर्णच्या पूर्ण पैसे 15 दिवसाच्या आत सगळं त्या खात्यावर जमा होत होतं. हे चेअरमन साहेबाला कळायला पाहिजे. आताच्या ते खासदार साहेब आहेत, त्यांचा मुलगा आता चेअरमन आहे, त्यांनी हे ओळखून घ्यायला पाहिजे. त्यांनी जर हा कारखाना चांगला चालवला असता तर त्यांचा मुलगा या ठिकाणी आज आमदारसुद्धा होऊ शकला असता. त्यांनी चांगलंच चालवायला पाहिजे. ते काय माझा वैरण आहेत काय नाही, पण माझ्या पोटाला नसल्यावर न मिळाल्यामुळं मला हे बोलायची पाळी आली. मुन्नासाहेब असतील चेअरमन किंवा त्यांचा मुलगा असेल, हे बाकीच्या इतर कुठल्याही संचालकाचं काही चालू देत नाही. चेअरमन साहेब कुठल्याच संचालकाचं चालत नाही ना, व्हाईस चेअरमनचं सुद्धा काही चालत नाहीत. व्हाईस चेअरमन तर इकडे यायचंच बंद केलं आहे बरेच दिवस झालं. त्यांचंसुद्धा काही चालू देत नाही. हे सगळं ह्यांचंच आहे. हे आमच्या अपघातातले ह्याच्याबद्दली प्रायव्हेट फंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी, नाहीतर प्रायव्हेट फंड आहे तिथं जाऊन आत्मसात करणार आम्ही. तर त्या प्रायव्हेट फंडवाल्याने किती दिवस बसायची बघायला पाहिजे. आणि ह्यांनाच सोडू नका, ह्यांच्या कारखान्याला कुलूप लावा, एवढी माझी इच्छा आहे. आपल्यावर या कारखान्याचे काही तरुण कामगार सुद्धा आहेत, त्यांच्याही काय व्यथा आहेत ते आपण जाणून घेऊयात. मी भीमा सहकारी साखर कारखान्याचा कायम कामगार आहे. माझे वडील इथं भीमा कारखान्याचे कायम कामगार होते. माझे वडील आजारपणात 2020ला मयत झाले. माझ्या वडिलाचं फायनल पेन्शन 5 लाख रुपये. वडिलांचे ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस त्यांचा पगार 7 का 8 महिन्याचा पगार तटला होता. मग मी, माझी आई, आमचा परिवार आम्ही चेअरमन साहेबाकडे जायचो की बाबा आमचे वडील आजारी आहेत, आमच्याकडं आता पैसा नाही, तर आमच्या दवाखान्याला पैसे द्या. आम्ही बरं आमच्या कष्ट केलेला घामाचा पैसा द्या आम्हाला म्हणतो. तर त्याने नुसतं आज देतो उद्या देतो असं करत करत आमचे वडील 5 जानेवारी 2020ला मयत झाले. 2020पासून आज तगायत त्यांनी आम्हाला 1 रुपया दिलेला नाही. गेल्या 3 महिन्याखाली आमच्या आईचं बायपास करायचं आहे, त्यासाठी पैशाची मागणी केली. माझ्या वडिलाचं 5 लाख रुपये ग्रॅज्युएट आहे आणि माझी पगार 35 महिन्याची पगार आहे. आता कुणाकडे जायचं आम्ही सांगा. आणि जर ही बाय आणून ठेवली इथं, ह्या बाईला आम्ही पैसे मागायला गेलो असता, त्यांनी मला विचारलं काय पुरावा आहे. हो काही घ्या पुरावा. चेअरमन साहेबाचा सही सकट आहे. त्यांनी सांगितलं ह्याच्यावर सगळं तारीख दिलेले, ह्याच्यावर किती पैसे देणं बाकी आहे हे सर्व दिलेलं आहे ह्याच्यावर. मग हे आम्हाला कधी मिळायचं. असंच आमचं आयुष्य निघून चाललं.
वडिलाचं आयुष्य असंच पैसे पैसे करून शेवटी मयत झाले. शेवटी त्यांना 1 रुपया भेटलेला नाही. आज आम्ही तरुण पिढी, आज आम्ही इथं भीमा कारखान्याची एवढी सेवा मनाभावाने करतोय, त्याचा जर कट्टाचा रुपया भेटत नसेल, आम्ही दात मागायचा कोणाला? तर आमची एवढी इच्छा आहे, आमची जी प्रायव्हेट फंड किंवा आमचा ओव्हरटाईम केलेला, आमचा बोनस, आमचा जी काय ठरलेलं जी बक्षीस असते, ही सगळं आम्हाला वेळेत मिळावं. आणि जी काय माझ्या वडिलाची 5 लाख रुपये ही माझी ग्रॅज्युटी आहे वडिलांची, ते आमच्या आईला मिळावी. आमच्या आईचं बायपासचं ऑपरेशन व्हावं, जेणेकरून ह्यांच्या नादात माझे वडील गेले, कमीत कमी माझी आई तरी मला राहावी, ही माझी तळतळीची विनंती आहे तुम्हाला. खरं तर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा हा संताप आपण ऐकला आहे. इतकी वर्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून घाम गाळलेला आहे, त्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळत नसतील तर हा संताप कामगारांकडून येणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त कारखान्याचं गैरव्यवस्थापन, चेअरमन यांचं गैरव्यवस्थापन त्याला जबाबदार आहे. भीमा कारखान्याचा गलथान कारभार, कामगारांचा रुद्र अवतार. आम्ही पगार मागतो. आमची चूक आहे का पगार मागणं? आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय. आम्ही का तुमचं मागत नाही. आणि संस्था आमची आहे. आमच्या वडिलांनी जमिनी घाण टाकून तुमच्या शेअर्स भरलेला आहे.